नमस्कार, डी24 तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। जिल्हा अधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद तसेच महानगरपालिकेच्या माध्यमातून आज वीरांगण मिशन यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी जिल्हा अधिकारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले, तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते देखील दीप प्रज्वलन करण्यात आले। यावेळी मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी विविध शाळेमधील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी वीरांगण मिशन हे करण्यासाठी आज जिल्हाधिकारी SRP ग्राउंड या ठिकाणी भव्य दिव्य एक कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी संपूर्ण शाळेतील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी प्रतिक्रिया देताना जिल्हाधिकारी म्हणाले, धुळे जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद धुळे, म्युनिसिपल कॉर्पोरेशन धुळे, एकात्मिक आदिवासी विकास धुळे आणि पोलीस अधीक्षक कार्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही मुलींना सेल्फ डिफेन्सचं प्रशिक्षण आणि त्यांना रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, गुड टच, बॅड टच, सायबर सिक्युरिटी, सायबर सेफ्टी आणि रोड सेफ्टीवर 3 दिवसाचं प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे। त्यांनी आपलं ज्ञान त्यांना भेटायला पाहिजे, आत्मज्ञान भेटायला पाहिजे आणि स्वरक्षणासाठी ते कसं वापरता येईल ही आमचं एक त्याच्या मागचं विजन आहे। आदरणीय मुख्यमंत्रीजी यांच्या मार्गदर्शनामध्ये हा प्रोग्राम होतो आहे आणि त्यानुसार आम्ही मुलांना 3 दिवसाचं 27 ते 29 प्रशिक्षण देणार आहे। जवळपास 11-12 हजार मुलींचा समावेश आहे। हा फर्स्ट फेज आहे आमच्या ट्रेनिंगचा। नंतर आम्ही जिल्ह्यातल्या जितक्या मुली आहेत अराउंड 81,000 मुलींना ट्रेन करण्याचा आमचा विजन आहे। वीरांगणा मिशन प्रहार हा कार्यक्रम SRP कॅम्प धुळे या ठिकाणी घेण्यात आला। यावेळी माननीय जिल्हाधिकारी यांनी सांगितले की मुलींना स्वतःचं संरक्षण केलं गेलं पाहिजे, या संदर्भात हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला होता। यावेळी संपूर्ण धुळे जिल्ह्यातील विविध कार्यालयातील अधिकारी पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते। देखील शाळेच्या मुली देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। कॅमेरामॅन निलेश डोलेसह जॉनी पवार, डी24 तास पुणे चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।